भाजप असं म्हणतं की जर ठाकरेंचा महापौर बसला तर तो खान बसेल. मराठी व्हावा की अमराठी झालं तर चालेल? मराठी मराठी. काका तुम्ही सांगा मला. मराठी चालेल. भैया चाहिए हिंदी. भैया चाहिए हिंदी. म्हणतात भैया महापौर पाहिजे. त्याला द्या. परप्रांती आले आमच्याकडे नोकरी करायला. आपलं एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे गटाचे आहेत तुम्ही? कट्टर समर्थक. बहुत लाइटली बात चल रही है. अगर मराठी महापौर बैठा तो प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम कुछ नहीं है, कुछ नहीं है. आपको अमराठी भैया क्यों चाहिए? राज्यात नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता काहीच दिवसांमध्ये किंवा काहीच महिन्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकासुद्धा लागतील आणि मुंबई शहर हे हॉट टॉपिक असणार आहे. ते का असेल तर सध्या आपण गेल्या काही दिवसातल्या किंवा महिन्याभरातल्या चर्चा जर आपण पाहिल्या तर मुंबईचा महापौर कोण होणार, मराठी होणार की अमराठी होणार, याच्यावरती राजकीय पक्षांमध्ये वादंग सुरू आहे. त्याच विषयावरती आज मुंबईकरांसोबत चर्चा करण्यासाठी मी आलो आणि मी सध्या आहे मुंबईच्या CST या भागामध्ये. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की वडापावचं दुकान आहे. वडापाव म्हणजे अर्थात मुंबईचा मध्यमवर्गीय माणूस. आपण या इथे या स्टॉलवरती असणाऱ्या काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. पुढेही जाऊ पण आपण काहींची. काका मराठी आहात का? मला सांगा, मुंबईचा महापौर हा मराठी व्हावा की अमराठी झाला तरी चालेल तुम्हाला? महापौर आता सध्या तो कोण आहे, मराठी आहे आणि मराठीच पाहिजे. मराठीच पाहिजे त्याच्यात. आता आपण एकंदरीत राजकारण्यांचं जर आपण पाहिलं तर एक वाद सुरू आहे. म्हणजे ठाकरे म्हणतात की भाजपचा झाला तर अमराठी होईल किंवा भाजप म्हणते हिंदू महापौर झाला पाहिजे. आशिष शेलारांचं एक वक्तव्य खूप सध्या व्हायरल होतं की महापौर हिंदू होईल, पण ते ठामपणे म्हणत नाहीत की मराठी होईल. पण त्यांना असं असतं ना, आता ते BJP आणि UBT वेगळे झालेले आहेत. मग त्यामुळे असं म्हणणार की कोण मराठीशिवाय दुसरा कोणतरी झाला तरी पण चालेल, पण म्हणायचं आहे त्यांना. पण अमराठी झाला तर प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? काय नाही प्रॉब्लेम. महापौर म्हणजे महापौर एक त्याचा राष्ट्रपती असतो समज आपला देशाचा. तसा आपला इकडचा असतो, तो प्रत्येक राज्याचा असतो. तो प्रश्न नाही, कोणी येऊ शकतं त्याच्यात. कोणी झाला. तुम्ही मराठी आहात पण तुम्हाला महापौर कोणी झालं तरी चालणार आहे? चालेल. तुम्ही मराठी आहात का? हो. महापौर मराठी व्हावा की अमराठी झाला तरी चालेल? नाही, मराठी पाहिजे. का असं? माझं वैयक्तिक मत आहे की आता महाराष्ट्र आहे आपलं, महाराष्ट्रामध्ये मराठीच झाला पाहिजे. ठाम मत आहे. पण प्रॉब्लेम काय, म्हणजे जो कोणी महापौर होईल तो मुंबईचाच असेल, इकडचा असेल, मराठी किंवा मराठी, मग फरक काय पडतो मग एवढा तुम्हाला? नाही, कामात फरक पडणार. काय माहिती आहे का, आता जी परिस्थिती जी चालू आहे त्याच्यातून माहिती पडतं आपल्याला सर्वसामान्यांचा प्रॉब्लेम. बरोबर आहे, मी ज्याच्याशी बोलू शकतो किंवा कोणाशी सांगू शकतो. बरोबर आहे, काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आता समजतात तुमच्या माध्यमातून आम्हाला. त्याच्याबद्दल माझं तर ठाम मत आहे की मराठी पाहिजे. तुम्ही म्हणजे नोकरी करता की व्यवसाय करता? नोकरी करतो. बरं, मला सांगा, तुम्ही रोज ट्रॅव्हल करता, मुंबईत कम्यूट करता, काय प्रॉब्लेम जाणवतात? प्रॉब्लेम भरपूर आहेत. आता मी विरारवरून येतो, किती आम्हाला प्रॉब्लेम आहेत यायला. लोकल ट्रेनचे प्रॉब्लेम आहेत. सगळे म्हणजे प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहेत. प्रॉब्लेमशिवाय काय प्रॉब्लेमच नाही. आता काय जे कोणी होतील, आता बोलतो मराठी अमराठीचा जो वाद चालू आहे, बरोबर आहे, तो कुठंतरी थांबला पाहिजे. एक भाजपची लोक असं म्हणतात की जर ठाकरेंचा महापौर झाला तर तो खान होईल, किंवा ठाकरे असं म्हणतात की भाजपचा झाला तर तो अमराठी होईल. कसं बघतात? नाही, खाण वगैरे असं कोण हे प्रत्येकजण आपापली हे घेऊन चालला आहे विचार. प्रत्येकजण असं म्हणतोय की त्यांचं म्हणजे प्रत्येकजण आपापली बाजू म्हणतोय की म्हणजे आम्ही असं बोलल्याच्या नंतर काही लोक इकडे हे होणार तिकडे होणार, हे असं नाही चालणार. म्हणजे एवढ्या वर्षाचा आम्ही आहोत, अनुभव आहे त्या गोष्टीचा, आम्हाला असं ठाम मत आहे आपलं. काका राहिला कुठे? काका पाणी पितात. आपण अजून काही लोकांना हवं तर इकडे विचारू. काका आहे तिकडे. अहो बेसिक सांगा, मुंबईचा महापौर एक वाद सुरू आहे भाजप आणि ठाकरेंमध्ये की मुंबईचा महापौर, ठाकरे असं म्हणतात की भाजपचा जर सत्ता आली तर महापौर हा अमराठी होईल. भाजप असं म्हणतं की जर ठाकरेंचा महापौर बसला तर तो खान बसेल. मराठी व्हावा की अमराठी झालं तर चालेल? मराठी. जे काय आहे ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचाच महापौर बनणार. अमराठी झालं तर प्रॉब्लेम काय? नाही, प्रॉब्लेम आम्हाला काय नाही, पण फक्त आम्हाला जे बघा आमच्या डोक्यात जे आहे ना तेच होणार. तुम्ही किती बोला, यांनी काम केलं त्यांनी काम केलं, आपलं एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे गटाचे आहेत तुम्ही? कट्टर समर्थक. काका तुम्ही सांगा मला. मराठी चालेल. भैया चाहिए हिंदी. हे म्हणतात भैया महापौर पाहिजे. त्याला द्या.
परप्रांती आले आमच्याकडे नोकरी करायला. का पण मला सांगा मराठी प्रॉब्लेम महापौर झाला तर प्रॉब्लम काय तुम्हाला? बकवास चलता है ऐसी बोल रहा हूँ. बोल लाईव्ह बहुत लाइटली बात चल रही है. अगर मराठी महापौर बैठा तो प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम कुछ नहीं है, कुछ नहीं है. तो आपको मराठी भैया क्यों चाहिए? सच में. तसं म्हणतात मी मस्करीत बोलत चिडवण्यासाठी म्हटलं. आपण अजून काही लोक आहेत का बघूया इकडे. काका नाही, काका बोलणार नाही म्हणतात. आपण या दादा, आपण इकडे 3 तरुण आहेत आपल्याकडे. 3 एक छोटासा प्रश्न आहे. मुंबईतलेच आहात ना? हो, मराठी आहात की अमराठी आहात? दोघी मराठी आहेत. येते आम्हाला बोलायला. यांना मराठी येते बोलायला, मुंबईचेच आहेत. मला सांगा, मुंबईचा महापौर, आता एक वाद सुरू आहे, मुंबईचा महापौर मराठी व्हावा की अमराठी व्हावा. भाजप असं म्हणतं की जर ठाकरेंचा झाला तर तो मुस्लिम होईल, आणि ठाकरे असं म्हणतात की जर भाजपचा झाला तर तो अमराठी होईल. तुम्हाला मुंबईचा महापौर मराठी हवा की अमराठी झाला तर चालेल? नो कमेंट. आम्ही नाही, काय नाही बोलू शकत. आम्ही नाही बोलू शकत काहीच. पण हा वाद तुम्हाला मुळात व्हॅलिड वाटतो का? काय नाही बोलू शकत मी त्याच्याबद्दल. काका, तुम्ही आता मतदान करणार आहात, एक स्वतःचं ते आम्ही विचार करूनच करूया ना. तुम्ही राहिला डेव्हलपमेंटसाठी जे प्रॉपर असेल त्यांना आपण वोट देणार. राहिला कुठे तुम्ही? राहिला कुठे? नवी मुंबई. मग तुम्हाला त्रास, मुंबईत तुम्ही येता तर त्रास वगैरे काय जाणवतो का तुम्हाला? नाही, काही नाही झालं. नाही. चालेल. येस. काही म्हणतात की आम्ही याच्यावरती अजून व्यक्त होऊ शकत नाही. आपल्याकडे ते काका मगाशी आपल्या इथे राहिले. काका या तुम्ही बाकी राहिला. कुठे राहता? चुनावटी. आणि नोकरीसाठी इकडे येता? काय मुंबईतले महत्त्वाचे ठळक प्रॉब्लेम्स काय वाटतात तुम्हाला? प्रॉब्लेम्स म्हणजे आता नोकऱ्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे वाहतूक, बस म्हणा, ट्रेन म्हणा, कंजेस्टेड झालेलं आहे. वेस्टर्न लाईनचं तुम्ही ट्रेन्स बघता कशा भरून जातात, माणसं पडत आहेत. त्यामुळं सर्वच प्रॉब्लेम झालेले आहेत. आता बेसचं बोलाल तर बेसच्या बसेस पण कमी झालेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे. बेसचे जे परमनंट आहेत लोक, त्यांना काय जे त्यांचे भत्ते वगैरे आहेत, पगार व्यवस्थित दिले जातात. आता मला सांगा, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम मराठी महापौर सोडवेल की अमराठी महापौर सोडवेल, हे असं विचारतोय. त्याचं कारण म्हणजे सध्या एक वाद सुरू आहे की महापौर मराठी होणार की अमराठी होणार. ठाकरेंचे जे नेते आहेत ते म्हणतात भाजपचा झाला तर तो अमराठी होईल. भाजप असं म्हणतं की जर ठाकरेंचा झाला तर तो खान होईल. मुंबईतला महापौर मराठी झाला तर प्रॉब्लेम सुटतील की अमराठी झाला तर प्रॉब्लेम? मराठी. कारण मराठी संस्कृती अशी आहे ती सर्वांना समजून घेणारी आहे. बाकी कोण काही जास्त समजू शकत नाही. आणि जे प्रॉब्लेम आहेत आणि मराठी माणसाचं जे मन आहे ते इतरांना समजून घ्यायचं, ते इतर कोण घेईल असं मला वाटत नाही. तर शक्यतो मराठी झालं तर बरं. आता ती नंतरची गोष्ट झाली की तो झाल्याच्या नंतर स्वतःचं बघेल की इतरांचं बघेल, ती नंतरची. पण असा आपलाच असावा. म्हणजे काका असं म्हणतायत मराठी झाला तरी तो स्वतःचं बघेल की इतरांचं बघेल, म्हणजे त्यातही साशंकता आहे. त्याच्यामुळे अजून एक काका त्या मगाशी काकांनी काहीतरी कमेंट दिली. काका काहीतरी तुम्ही कमेंट दिलीत, पण आधी तुम्ही बोललात बोलणार नाही, पण मला सांगा मराठी महापौर की अमराठी महापौर? मराठी महापौर झाला पाहिजे. हां. आणि बीएड समितीचा अध्यक्ष हा मराठी असून बीएसटीचं भलं करणारा महापौर किंवा बीएड समितीचा अध्यक्ष हवा आहे. बस. ओके. तुम्ही बेस्टमध्ये काम करता? अच्छा. पण अमराठी झाला तर मी तो प्रॉब्लेम, हे बघा माणूस आहे शेवटी, प्रॉब्लेम सोडवूच शकतो ना. हा मराठी सोडवू शकत नाही. का असं वाटतं पण तुम्हाला? मराठी माणूस हा महाराष्ट्रासाठी झटत असणार आहे. मराठी हा महाराष्ट्रासाठी झटणार नाही, मुंबईसाठी तर झटणार नाही. मराठी माणूस मुंबईचा प्रयत्न करून काहीतरी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकतो. मराठी सॉल्व्ह करू शकत नाही. काका असं म्हणतायत की मराठीच झाला पाहिजे, मराठी झाला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपण अजून काही लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करू. काका व्यवसाय करतात इकडे अनेक, मी खूप वर्षांपासून पाहतोय काका व्यवसाय करतात. किती वर्ष व्यवसाय करताय? मी नाही बोलत. हो, बोला. कितने साल से कर रहे हो? नहीं, मैं नहीं बोला. 4 साल से 4 साल. मुझे बताइए, आप मुंबई के हो बराबर? तो मुंबई में अभी बीएमसी के इलेक्शंस होंगे, तो एक ऐसा चल रहा है कि महापौर जो मेयर जो बैठेगा वो मराठी बैठेगा या अमराठी बैठेगा? आपको आप एक हिंदी भाषी को आपको क्या लगता है? मराठी बैठेगा. महाराष्ट्र में मराठी बैठना चाहिए. मराठी.
क्यों ऐसा क्यों लगता है आपको? यहाँ पे जो चल रहे सब महाराष्ट्र में जान सकते हैं, इसके लिए मराठी हो रहा है. पण देखा जाए तो काम जो करेगा वो इंसान काम करने वाला है. ठीक है, वो मराठी हो, अमराठी हो, हिंदू हो, मुस्लिम हो, कोई फर्क नहीं पड़ता है. फिर भी आप बोल रहे हो कि मराठी होना चाहिए. मराठी होना चाहिए. मेरा तरफ से मराठी होना चाहिए कि महाराष्ट्र में सिर्फ मराठी आप होना गुजराती हो? चाहिए. नहीं, शेट्टी हो. हाँ? शेट्टी. शेट्टी साऊथचे हो. हे साऊथचे आहेत, हे शेट्टी आहेत, पण तरीसुद्धा ते असं म्हणतात की मुंबईचा महापौर हा मराठी असला पाहिजे, कारण की हे शहर जे आहे हे मराठी माणसाचं शहर आहे. आणि आपण अजून काही तरुण आहेत तिकडे, आपण त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ते आपल्याशी बोलले तर. इकडे आहेत आपल्याकडे काही मंडळी. नो, इट्स फाईन, इट्स फाईन, इट्स फाईन, नो, इट्स नॉर्मल. मराठी आहात किंवा मराठी आहात? चालेल मराठी पण काही प्रॉब्लेम नाही, पण गुजराती, मराठी, हिंदी मराठी. नाही, पण तू कोण आहे असं विचारतोय. मी हिंदी. हिंदी आहे. हां. तर कुठल्या राज्याचं आहे, म्हणजे काय? प्रॉपर यूपी. प्रॉपर यूपी. राईट कॅन्डिडेट आहे आपल्याकडे सध्या, एकदम परफेक्ट कॅन्डिडेट आला आपल्याकडे. कारण की यूपी, बिहार याच्यावर अनेक वेळा राजकारण झालेलं आहे मुंबईतून. एज किती आहे तुझं? माझं एज 23. 23. म्हणजे आता मतदान कन्फर्म करणार. ठीक आहे, BMCच्या इलेक्शन्स लागलेले आहेत. एक असा वाद सुरू आहे की मुंबईचा महापौर जो असेल तो मराठी असेल की अमराठी असेल. तर तुला काय वाटतं? तू यूपीचा आहेस, तो जन्म इकडे झाला आहे? हां, नाशिकमध्ये जन्म झाला आहे. मुंबईचा महापौर मराठी व्हावा की अमराठी व्हावा? मला वाटते जे मॅटर करत नाही मराठी आहे की नॉन मराठी आहे, माणूस काम करणारा पाहिजे, सगळ्यांचा विचार करणारा पाहिजे. ते मॅटर करत नाही की ते कोणी असो, हे मला वाटतं. पण नेते याच्यावरून भांडतात सकाळ संध्याकाळ. ते त्यांचा हे आहे, मला त्याच्याबद्दल काहीच नाही. म्हणजे ते भांडत असतात, कोणाची पॉलिटिक्स ते त्याच्यावर चालते, कोणी कामावर करते. तर त्याचं काय, सगळ्यांचा आपला आपला होल्ड आहे स्पेसिफिक गोष्टींवर. मग तुम्ही किती वर्ष इकडे मुंबईत आहात? मला झालं आहे 4 वर्ष. 4 वर्ष. काय प्रमुख प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतात मुंबईतले? प्रॉब्लेम्स म्हणजे शोधायला गेले तर खूप आहेत, पण सगळे आपण त्याच्यासाठी काही ना काहीतरी सॉल्युशन काढत असतो.